कर्क राशी. समोरच्याच्या मनातलं दुःख न सांगताही तुम्हाला कसं समजतं हे गुपित जाणून घ्या. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष संवेदनशीलता असते. समोरची व्यक्ती काही बोलत नसली, चेहऱ्यावर हसू ठेवत असली किंवा मी ठीक आहे असं म्हणत असली तरी तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे हे कर्क राशीच्या व्यक्तीला अनेकदा जाणवतं. ही केवळ कल्पना नसते. समोरच्याच्या बोलण्यातली बदल, आवाजातील चढ उतार, चेहऱ्यावरचे भाव आणि अचानक आलेलं शांतपण याकडे त्यांचं मन नकळत लक्ष देत असतं. कर्क राशीचा स्वभावच भावनांशी जोडलेला मानला जातो. त्यामुळे एखादी व्यक्ती पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलत नाही, तिच्या बोलण्यात उत्साह कमी झाला आहे किंवा ती एखादी गोष्ट टाळत आहे, तर कर्क राशीच्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतो. काहीतरी बिनसलंय का? समोरच्याने दुःख शब्दात सांगितलं नसलं तरी त्या शांततेमागची भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता अनेकदा विलक्षण असते. विशेष म्हणजे कर्क राशीची व्यक्ती फक्त शब्द ऐकत नाही, तर शब्दांच्या मागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते. काही नाही या दोन शब्दांमध्येही कधी कधी किती मोठं दुःख लपलेलं असू शकतं हे त्यांना जाणवतं. म्हणूनच एखादी व्यक्ती सर्वांसमोर हसत असली तरी तिच्या डोळ्यांमध्ये थकवा किंवा मनातली अस्वस्थता कर्क राशीच्या नजरेतून सुटत नाही. यामागे आणखी एक कारण म्हणजे कर्क राशीच्या व्यक्ती स्वतःच्या भावनांनाही खोलवर अनुभवतात. त्यामुळे समोरच्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता त्यांना सहज जाणू शकते. एखाद्याच्या वागण्यात झालेला छोटासा बदलही त्यांच्या लक्षात येतो. कालपर्यंत सतत बोलणारी व्यक्ती आज अचानक शांत असेल, नेहमी फोन करणारी व्यक्ती दूर राहू लागली असेल किंवा नेहमी उत्साहाने बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज आज मंद वाटत असेल, तर कर्क राशीची व्यक्ती त्या बदलाचा अर्थ शोधू लागते. पण या गुणासोबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रत्येक वेळी आपल्या जाणीवा अचूक असतीलच असं नाही. कधी कधी समोरची व्यक्ती थकलेली असू शकते, स्वतःच्या कामात व्यस्त असू शकते किंवा तिला एकटं राहण्याची गरज असू शकते. त्यामुळे कर्क राशीने समोरच्याच्या मनाचा अंदाज घेण्याबरोबरच प्रेमाने विचारणंही महत्वाचं आहे. तुला काही त्रास आहे का? बोलायचं असेल तर मी आहे. एवढं साधं वाक्यही समोरच्या व्यक्तीला मोठा आधार देऊ शकतं. कर्क राशीची खरी ताकद ही दुसऱ्यांचं दुःख ओळखण्यातच नाही, तर त्या दुःखाला न्याय न देता ऐकून घेण्यात आहे. त्यांना प्रत्येक समस्येचं उत्तर द्यायची गरज नसते. कधी कधी फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घेणंही पुरेसं असतं. आणि कदाचित म्हणूनच कर्क राशीच्या आयुष्यात अनेक लोक मनातील गोष्टी सहजपणे व्यक्त करतात, कारण त्यांना जाणवतं की समोरची व्यक्ती फक्त त्यांचे शब्द ऐकणार नाही, तर त्या शब्दांमागची भावना देखील समजून घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कर्क राशीचे असाल आणि तुम्हालाही समोरची व्यक्ती काही न बोलता अस्वस्थ आहे हे अनेकदा जाणवत असेल, तर हा तुमच्या संवेदनशील स्वभावाचा एक सुंदर पैलू असू शकतो. मात्र दुसऱ्यांच्या भावना समजून घेताना स्वतःच्या मनाचीही काळजी घ्या. प्रत्येकाचं दुःख स्वतःच्या मनावर घेणं आवश्यक नसतं. आधार द्या, ऐका, समजून घ्या, पण स्वतःची मनशांतीही जपा. कारण कर्क राशीची खरी खासियत फक्त समोरच्याच्या मनात काय आहे हे ओळखण्यात नाही, तर समोरच्याला आपण एकटे नाही अशी भावना देण्यात आहे. कर्क राशीच्या या भावनिक जाणीवेचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे त्यांना समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातले सूक्ष्म बदल पटकन जाणवतात. एखादी व्यक्ती नेहमीप्रमाणे बोलत असली तरी तिच्या बोलण्यांमध्ये पूर्वीसारखी आपुलकी नाही, उत्तर थोडक्यात येत आहेत किंवा एखाद्या विषयावर बोलताना ती मुद्दाम विषय बदलत आहे, तर कर्क राशीच्या मनाला हा फरक जाणवू शकतो. कधी कधी समोरची व्यक्ती दुःखी नसते, पण तिच्या मनात एखादा निर्णय, भीती किंवा संभ्रम सुरू असतो. कर्क राशी अशा वेळी त्या व्यक्तीवर लगेच प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते, कारण प्रत्येक भावना लगेच शब्दात व्यक्त करता येत नाही हे त्यांना चांगलंच समजतं. त्यांच्या निरीक्षणाची पद्धतही वेगळी असते. समोरची व्यक्ती एखादी गोष्ट सांगताना नेमक्या कोणत्या ठिकाणी थांबली, कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाळलं, एखादं नाव घेताना तिच्या चेहऱ्यावर काय बदल झाला किंवा एखाद्या जुन्या आठवणींचा उल्लेख होताच तिचा मूड का बदलला, अशा छोट्या गोष्टी कर्क राशीच्या लक्षात राहू शकतात. यामुळेच कधी कधी त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल इतरांपेक्षा आधी काहीतरी जाणवतं. बाकीचे लोक म्हणतात, अरे तो तर अगदी नॉर्मल आहे,
पण कर्क राशीला मात्र आतून वाटत राहतं की या व्यक्तीच्या मनात काहीतरी आहे. काही वेळाने जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून मनातली गोष्ट सांगते, तेव्हा कर्क राशीला आपल्या जाणीवेची जाणीव होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशी एखाद्याच्या आनंदातही बदल ओळखू शकते. फक्त दुःखच नाही, तर खोटं हसू आणि मनापासून आलेलं हसू यातील फरकही त्यांना जाणवू शकतो. एखादी व्यक्ती खूप उत्साह दाखवत असली पण तिच्या वागण्यात तो आनंद टिकत नसेल, तर कर्क राशीला त्यामागचं कारण जाणून घ्यावंसं वाटतं. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात नात्यांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी जवळच्या व्यक्तीचा छोटासा बदल ही सामान्य गोष्ट नसते. एखादी व्यक्ती रोज बोलत असेल आणि अचानक 2-3 दिवस शांत झाली, तर कर्क राशी फक्त काय झालं एवढाच विचार करत नाही. उलट त्या व्यक्तीच्या आयुष्यात अलीकडे काय घडलं असेल, कोणत्या गोष्टीमुळे ती बदलली असेल याचा विचार करू शकते. कधी-कधी हीच सवय त्यांच्यासाठी थोडी जडही ठरते, कारण प्रत्येक बदलामागे काहीतरी मोठं कारण असेलच असं नाही. एखाद्याचा मूड खराब असण्यामागे साधा थकवा असू शकतो, कामाचा ताण असू शकतो किंवा स्वतःसोबत थोडा वेळ घालवण्याची गरज असू शकते. त्यामुळे प्रत्येक शांततेचा अर्थ दुःख असा लावणं योग्य नाही. कर्क राशीने आपल्या या संवेदनशीलतेचा उपयोग समोरच्याला समजून घेण्यासाठी करावा, पण स्वतःच्या मनावर अनावश्यक ओझं घेऊ नये. एखादी व्यक्ती आपल्याला तिची समस्या सांगत नाही म्हणून आपणच तिची संपूर्ण जबाबदारी घ्यायची गरज नसते. खरं तर कर्क राशीच्या व्यक्तीसमोर एखाद्याने मन मोकळं करण्यामागे एक वेगळं कारण असू शकतं. त्यांच्या बोलण्यात समोरच्याला सुरक्षिततेची भावना मिळते. माझं बोलणं ऐकून घेतलं जाईल, माझी थट्टा केली जाणार नाही आणि माझ्या भावनांना कमी लेखलं जाणार नाही. अशी भावना निर्माण झाली की माणूस हळूहळू मनातील गोष्टी सांगायला सुरुवात करतो. म्हणूनच कर्क राशीची भावनिक ताकद ही भविष्य सांगण्यासारखी गोष्ट नसून माणसांच्या भावविश्वाकडे बारकाईने पाहण्याची वृत्ती आहे. त्यांना नात्यांमध्ये शब्दांपेक्षा वागणूक अधिक काही सांगते असं वाटतं. कोणीतरी जवळ असूनही मनाने दूर जात असेल, एखादं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मनात एखादी गोष्ट दडून ठेवत असेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या जाणीवेवर होऊ शकतो. कर्क राशीच्या व्यक्तीने मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. समोरच्याला समजून घेणं ही ताकद आहे, पण प्रत्येकाच्या मनातील प्रत्येक गोष्ट ओळखण्याची जबाबदारी स्वतःवर घेणं आवश्यक नाही. काही भावना समोरची व्यक्ती स्वतःच्या वेळेनुसार व्यक्त करेल. तिला तो वेळ आणि अवकाश देणं हेही तितकंच प्रेम असतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती शेवटी तुमच्यासमोर मनातील गोष्ट उघड करते, तेव्हा मला आधीच कळलं होतं असं सांगण्यापेक्षा तिचं बोलणं शांतपणे ऐकणं अधिक सुंदर ठरतं. कारण कधी-कधी आपल्याला एखाद्याचं दुःख ओळखण्यापेक्षा ते दुःख व्यक्त करण्यासाठी त्याला योग्य जागा देणं अधिक महत्त्वाचं असतं. याच संवेदनशीलतेमुळे कर्क राशीच्या व्यक्ती काही नाती मनापासून जपतात. नात्यातील बदल त्यांना लवकर जाणवतात, पण त्या बदलाला कसं उत्तर द्यायचं हे त्यांच्या परिपक्वतेवर अवलंबून असतं. संशय घेण्याऐवजी संवाद, दबाव टाकण्याऐवजी आधार आणि निष्कर्ष काढण्याऐवजी समजून घेण्याची वृत्ती ठेवली, तर त्यांनी ही भावनिक जाणीव नात्यांसाठी खूप सुंदर शक्ती ठरू शकते. कारण एखाद्याच्या मनातलं दुःख जाणवणं ही एक गोष्ट आहे, पण त्या दुःखाच्या वेळी त्या व्यक्तीला स्वतःच्या मनाप्रमाणे राहण्याची मोकळीक देऊन गरज पडली तर खंबीरपणे तिच्या बाजूला उभं राहणं ही कर्क राशीच्या संवेदनशीलतेची खरी ओळख आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या या स्वभावात आणखी एक बारकावा असतो. त्यांना एखाद्या व्यक्तीने काय सांगितलं यापेक्षा ती व्यक्ती काही गोष्टी कशा पद्धतीने सांगते याकडे अधिक लक्ष जातं. एखाद्या साध्या वाक्यामध्ये अचानक आलेला विराम, नेहमीपेक्षा वेगळा आवाज, एखाद्या विषयावर बोलताना जाणवणारा संकोच किंवा विनाकारण बदललेली बोलण्याची पद्धत त्यांच्या लक्षात येऊ शकते. विशेषतः जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत ही जाणीव अधिक तीव्र असते, कारण कर्क राशी एखाद्याशी भावनिकरित्या जोडली गेली की त्या व्यक्तीच्या नेहमीच्या सवयी मनात साठवून ठेवते. कोणत्या वेळी ती व्यक्ती उत्साही असते, कोणत्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देते, कोणत्या विषयावर जास्त बोलते आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहते याची एक मानसिक नोंद त्यांच्या मनात तयार होत असते. म्हणूनच अचानक झालेला बदल त्यांना पटकन जाणवतो.
हा बदल बाहेरून अगदी छोटा दिसत असला तरी कर्क राशीच्या मनात तो अनेक प्रश्न निर्माण करू शकतो. पूर्वीसारखं का वाटत नाही, वागण्यात असा फरक का आला, काही गोष्ट मनात ठेवली आहे का, असे विचार त्यांच्या मनात येऊ शकतात. काही वेळा त्यांना एखाद्या व्यक्तीची नाराजी सुद्धा थेट सांगण्याआधी जाणू शकते. समोरची व्यक्ती रागावलेली नसते, भांडतही नसते, पण तिच्या वागण्यात थोडं अंतर निर्माण झालेलं असतं. कर्क राशी त्या अंतराकडे दुर्लक्ष न करता त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते. याच कारणामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नात्यांमध्ये छोट्या गोष्टीची किंमत मोठी असते. एखाद्याने अचानक विचारलेलं "तू ठीक आहेस ना?" कारण नसताना केलेला फोन, शांतपणे जवळ बसणं किंवा एखादी जुनी आठवण आठवून दिलेला आधार, या गोष्टी त्यांच्यासाठी भावनिक अर्थ घेऊन येतात. त्यांच्या मनात माणसांबद्दल एक प्रकारची भावनिक स्मरणशक्ती असते. एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षापूर्वी एखाद्या प्रसंगी काय बोललं होतं, कोणत्या वेळी मदत केली होती किंवा एखाद्या कठीण क्षणी कशी साथ दिली होती, हे ते सहज विसरत नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान वागण्याची तुलना ते नकळत तिच्या जुन्या वागण्याशी करू शकतात. कधी-कधी यामुळे त्यांना समोरच्या व्यक्तीमध्ये झालेला बदल इतरांपेक्षा आधी जाणवतो. पूर्वी मनमोकळेपणाने बोलणारा माणूस आता प्रत्येक गोष्ट स्वतःपुरती ठेवत असेल, तर कर्क राशीला हा बदल केवळ स्वभावातील फरक वाटत नाही. त्यामागे एखादा अनुभव किंवा मनातील संघर्ष असू शकतो, असं त्यांना वाटू शकतं. पण या सगळ्यात कर्क राशीची आणखी एक खासियत दिसते. ते प्रत्येक गोष्ट लगेच उघड करण्याचा प्रयत्न करत नाहीत. काही वेळा ते फक्त निरीक्षण करतात आणि योग्य क्षणाची वाट पाहतात, कारण चुकीच्या वेळी विचारलेला प्रश्न समोरच्या व्यक्तीला आणखी बंद करू शकतो, याची त्यांना जाणीव असते. योग्य वेळ आली की त्यांना संवादही वेगळा असतो. थेट "तुझी समस्या काय आहे?" असं विचारण्याऐवजी ते एखाद्या साध्या विषयापासून बोलायला सुरुवात करू शकतात. हळूहळू वातावरण मोकळं झालं की समोरची व्यक्ती स्वतःहून मनातील गोष्ट सांगते. कर्क राशीसाठी हा क्षण महत्त्वाचा असतो, कारण त्यांना कोणाचं मन जबरदस्तीने उघडायचं नसतं. त्यांना ते मन स्वतःहून बोलायला लागावं असं वाटतं. कर्क राशीच्या या स्वभावामुळे त्यांना कधी-कधी लोकांच्या मनातील विरोधाभासही जाणू शकतो. एखादी व्यक्ती एखाद्या निर्णयाबद्दल बाहेरून ठाम दिसत असते, पण तिच्या बोलण्यात मात्र शंका असते. एखादी व्यक्ती "मला काही फरक पडत नाही" असं म्हणत असते, पण त्या विषयाचा उल्लेख होताच तिच्या वागण्यात बदल होतो. अशा विसंगती कर्क राशीच्या नजरेत येऊ शकतात. मात्र इथे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा आहे. जाणीव आणि निष्कर्ष यामध्ये फरक असतो. काहीतरी जाणवणं म्हणजे ते नक्कीच तसंच आहे असं नसतं. त्यामुळे आपल्या भावनेला सत्य मानण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला स्वतःचं स्पष्टीकरण देण्याची संधी देणं महत्त्वाचं ठरतं. कारण संवेदनशील मनाला कधी-कधी स्वतःच्या कल्पनाही खरी वाटू शकतात. एखाद्या व्यक्तीने उशिरा उत्तर दिलं म्हणून ती नाराज आहेच असं नाही. एखाद्याने कमी बोललं म्हणून तो दूर जात आहे असं नाही. प्रत्येक बदलामागे एक वेगळी परिस्थिती असू शकते. म्हणून कर्क राशीच्या या गुणाची सर्वात सुंदर बाजू तेव्हा दिसते जेव्हा ते आपल्या जाणिवेला संयमाची जोड देतात. मन सांगतंय ते ऐकायचं, पण त्यावर लगेच निर्णय घ्यायचा नाही. समोरच्याच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं, पण त्याच्यावर आरोप करायचा नाही. काळजी व्यक्त करायची, पण त्याला स्वतःची भावना व्यक्त करण्यासाठी मोकळीक द्यायची. अशा प्रकारे पाहिलं तर कर्क राशीची भावनिक जाणीव ही केवळ दुसऱ्याच्या मनातील दुःख ओळखण्यापुरती मर्यादित राहत नाही. ती माणसाच्या नात्यांमध्ये निर्माण होणारे सूक्ष्म बदल समजून घेण्याची एक पद्धत बनते. कोणीतरी जवळ येत आहे, कोणीतरी मनात काहीतरी दडवत आहे, एखादं नातं नव्या टप्प्यावर पोहोचत आहे किंवा एखाद्या व्यक्तीला फक्त कोणीतरी विश्वासाने ऐकून घेण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी कर्क राशीच्या भावनिक जाणिवेला जाणवू शकतात आणि कदाचित याच कारणामुळे कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही नाती खूप खोलवर रुजतात. त्यांना माणसाच्या फक्त बाहेरच्या रूपाशी संबंध ठेवायचा नसतो. त्यांना त्या व्यक्तीच्या मनाचा खरा भाग समजून घ्यायचा असतो. मात्र स्वतःच्या मनाची शांतता जपत, योग्य मर्यादा ठेवून आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करून ही संवेदनशीलता वापरली तर ती त्यांच्या व्यक्तिमत्वातील अतिशय मूल्यवान ताकद ठरू शकते. कर्क राशीच्या भावनिक स्वभावाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांना माणसांमधील न बोललेली जवळीक आणि अंतर दोन्ही जाणू शकतात. काही नाती शब्दांनी व्यक्त होत नाही, तरी त्यामध्ये एक वेगळी ऊब असते.
तर काही नात्यांमध्ये रोज संवाद होत असला तरी मनापासूनचा संपर्क कमी झालेला असतो. अशा बदलांकडे कर्क राशीचे लक्ष सहज जाते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत असेल तर त्याचा परिणाम तिच्या छोट्या छोट्या सवयींवर होऊ शकतो. पूर्वी एखादी गोष्ट सांगताना आनंदाने हसणारी व्यक्ती आता फक्त मान हलवून विषय संपवत असेल. नेहमी एखाद्या गोष्टीवर मत देणारी व्यक्ती अचानक तटस्थ झाली असेल किंवा एखाद्या भेटीत तिचं लक्ष सतत दुसरीकडे असेल तर कर्क राशीला हा बदल जाणू शकतो. काही वेळा ही जाणीव शब्दांपेक्षा वातावरणातून येते. एखाद्या व्यक्तीसोबत बसल्यावर वातावरण पूर्वीसारखं हलकं वाटत नाही. संवादात सहजपणा कमी झाल्यासारखा वाटतो किंवा समोरची व्यक्ती मनाने उपस्थित नसल्यासारखी जाणवते. कर्क राशी अशा अनुभवांकडे दुर्लक्ष करणं कठीण मानते. त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल विश्वास निर्माण झाला की ते त्या व्यक्तीच्या भावनिक जगाला खूप महत्त्व देतात. त्यामुळे समोरची व्यक्ती आनंदी असताना त्यांना तिचा आनंद मनापासून जाणवतो आणि ती एखाद्या अडचणीत असताना तिच्या वागण्यातून त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न होतो. यात एक वेगळी गोष्ट अशी आहे की कर्क राशी अनेकदा समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करते. एखादी व्यक्ती पूर्वीसारखी बोलत नसेल तर लगेच तिच्याबद्दल वाईट मत बनवण्याऐवजी कदाचित तिच्या आयुष्यात काहीतरी सुरू असेल असा विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. म्हणूनच कर्क राशीच्या जवळच्या व्यक्तींना कधी कधी त्यांच्यासोबत असताना स्वतःला वेगळ्या प्रकारची मोकळीक मिळते. प्रत्येक वेळी स्वतःचं दुःख व्यवस्थित शब्दात मांडण्याची गरज नसते. शांत राहिलं तरी समोरच्या आपल्याला नाकारत नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. पण कर्क राशीच्या या स्वभावात एक न दिसणारी बाजूही आहे. ते इतरांच्या भावना समजून घेण्यात इतके गुंतू शकतात की समोरच्याच्या वागण्याचा परिणाम स्वतःच्या मनावर किती होत आहे हे त्यांना उशिरा जाणवतं. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा त्रास त्यांच्या मनात बराच काळ राहू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने दुःखद घटना सांगितली आणि नंतर ती स्वतःच्या आयुष्यात पुढे गेली तरी कर्क राशीचा विचार मात्र त्या प्रसंगाभोवती फिरत राहू शकतो. ती व्यक्ती आता ठीक असेल ना? तिला खरंच त्या गोष्टीतून बाहेर पडता आलं असेल का? असे प्रश्न त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ शकतात. यामुळे त्यांच्या भावनिक जगात आठवणींना विशेष स्थान मिळतं. एखाद्या व्यक्तीशी संबंधित एखादं गाणं, एखादं ठिकाण, एखादा संवाद किंवा एखादा साधा प्रसंग सुद्धा जुन्या भावना पुन्हा जागा करू शकतो. म्हणूनच कर्क राशीच्या मनात काही नाती संपल्यानंतरही त्यांची भावनिक छाप बराच काळ टिकून राहू शकते. कर्क राशीला एखाद्या व्यक्तीने केलेल्या मोठ्या गोष्टींपेक्षा कधी कधी तिच्या छोट्या कृती अधिक आठवतात. योग्य वेळी दिलेला आधार, काहीही न बोलता केलेली सोबत, स्वतःच्या अडचणी असूनही विचारलेली विचारपूस या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर बसू शकतात. याच कारणामुळे विश्वास हा त्यांच्या नात्यांचा महत्त्वाचा आधार बनतो. एकदा एखाद्याने विश्वास तोडला तर कर्क राशी पुन्हा जवळ येण्यापूर्वी बराच विचार करू शकते. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखं दिसत असलं तरी मनामध्ये निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी त्यांना वेळ लागू शकतो. तरीही कर्क राशीच्या मनात क्षमाशीलतेची क्षमता असते. त्यांना प्रत्येक नातं कायम संघर्षात ठेवायचं नसतं. मनापासूनची चूक मान्य केली गेली, समोरच्याने आपली भूमिका स्पष्ट केली आणि विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले तर ते नात्याला दुसरी संधी देऊ शकतात. त्यांच्या भावनिक जाणीवेचा आणखी एक उपयोग म्हणजे योग्य व्यक्ती आणि चुकीच्या परिस्थितीमधील फरक हळूहळू समजून घेणे. प्रत्येक शांत व्यक्ती दुःखी नसते आणि प्रत्येक हसणारी व्यक्ती आनंदी नसते. अनुभव वाढत गेल्यावर कर्क राशीला हे सूक्ष्म अंतर अधिक स्पष्टपणे समजू शकतं. कधी कधी त्यांच्या मनाला एखाद्या व्यक्तीबद्दल सुरुवातीपासूनच आपलेपणा जाणवतो. त्यामागे एखादं स्पष्ट कारण नसतं. फक्त त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात किंवा उपस्थितीत एक ओळखीची ऊब जाणवते. अशा व्यक्तींशी कर्क राशी सहज भावनिक संपर्क निर्माण करू शकते. पण याच वेळी त्यांच्यासाठी स्वतःच्या सीमांची जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला वाचण्याचा, प्रत्येक भावना समजून घेण्याचा आणि प्रत्येक नातं वाचवण्याचा प्रयत्न केल्याने मन थकू शकतं. काही लोक त्यांच्या समस्या स्वतःहून सोडू इच्छितात, काहींना वेळ हवा असतो आणि काही जण त्यांच्या भावना कोणाशी शेअर करू इच्छित नाहीत. त्या निर्णयांचा आदर करणंही संवेदनशीलतेचाच एक भाग आहे.
कर्क राशीची खरी भावनिक परिपक्वता तेव्हा दिसते जेव्हा त्यांना एखाद्याच्या मनात काहीतरी आहे असं जाणवतं, पण तरीही ते त्या व्यक्तीवर स्वतःचा अंदाज लादत नाहीत. ते जवळ राहतात, गरज पडल्यास आधार देतात आणि समोरची व्यक्ती स्वतःहून बोलण्याची वाट पाहतात. कारण मन समजून घेणं म्हणजे प्रत्येक गुपित उलगडणं नाही. कधी-कधी समोरच्या व्यक्तीने काही न सांगण्याचा निर्णयही समजून घेणं असतं. तिच्या शांततेला जागा देणं, तिच्या निवडीचा आदर करणं आणि गरजेच्या क्षणी मी तुझ्यासोबत आहे एवढंच जाणून देणं, हीच कर्क राशीच्या भावनिक स्वभावाची अधिक परिपक्व बाजू आहे. आणि म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तीला समोरच्याच्या मनातील प्रत्येक भावना शब्दात सांगितल्याशिवाय समजते असं वाटतं. तेव्हा त्यामागे केवळ भावना नसतात, त्यामध्ये दीर्घकाळ एखाद्याला समजून घेण्याची सवय, नात्यांमधील बदल टिपण्याची वृत्ती आणि माणसाला त्याच्या बाह्य रूपा पलीकडे पाहण्याची क्षमता असते. शेवटी एवढंच, समोरच्याच्या मनातलं दुःख जाणवणं ही सुंदर देणगी असू शकते, पण त्या जाणीवेला प्रेम, संयम आणि विवेकाची जोड मिळाली तर ती खऱ्या अर्थाने नात्यांसाठी आधार बनते. दुसऱ्याच्या मनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या मनातला प्रकाशही जपणं हीच कर्क राशीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. माहिती आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.